हॅलो फ्रेंड्स, तुम्ही पाहतात ST टीचिंग चॅनल. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्कॉलरशिपच्या परीक्षेचे सराव पेपर अपलोड न करता आता जानेवारी महिन्यात सुरू होणाऱ्या द्वितीय सत्र घटक चाचणी परीक्षेची आपण तयारी करणार आहोत. त्या दृष्टिकोनातून आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान काही प्रश्नोत्तरे अभ्यासणार आहोत. आज आपण एका वाक्यात उत्तरे लिहा 25 प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग मुलांनो, प्रश्नोत्तरे पाहूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. सूक्ष्मजीव म्हणजे काय? उत्तर, आपल्या सभोवताली असणारे पण आपल्या डोळ्यांना सहजपणे न दिसणारे परंतु सूक्ष्मदर्शकाद्वारे दिसणाऱ्या सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात. पुढचा प्रश्न, पेशी म्हणजे काय? सर्व सजीवांच्या रचनात्मक व कार्यात्मक असा मूलभूत घटक म्हणजे पेशी होय. पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत? उत्तर, केंद्रक, आंतरद्रव्यजालिका, रायबोझोम, लयकारिका, तंतुकणिका, गॉल्जी पिंड, लवके, रिक्तिका इत्यादी पेशींमधील विविध अंगके आहेत. पुढचा प्रश्न, सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार कोणते? उत्तर, जीवाणू, विषाणू, कवकवर्गीय बुरशी, पाण्यात आढळणारे शैवालाचे तंतू आणि आदिजीव इत्यादी सूक्ष्मजीवांचे विविध प्रकार आहेत. किण्वन प्रक्रिया कोणी शोधली? उत्तर, लुई पाश्चर याने किण्वन प्रक्रिया शोधली. पेशीविषयक सिद्धांत कोणी व कधी मांडला? उत्तर, MJ श्लायडेन व थिओडोर श्वान या दोन शास्त्रज्ञांनी पेशीविषयक सिद्धांत इसवी सन 1838 साली मांडला. प्रश्न पुढचा, पेशीविषयक सिद्धांत लिहा. उत्तर, सर्व सजीव पेशींपासून बनलेले असतात आणि पेशी हा सजीवांचा पायाभूत घटक आहे. यालाच पेशीविषयक सिद्धांत म्हणतात. पुढचा प्रश्न, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक कधी वापरतात? उत्तर, अतिसूक्ष्म पेशी घटक बघण्यासाठी ज्यावेळी प्रतिमेचे वर्धन 2 अब्ज पटींपर्यंत करण्याची गरज असते त्यावेळी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकच वापरावा लागतो. पुढचा प्रश्न बघूया. स्नायू मुख्यतः किती प्रकारचे असतात व कोणकोणते? उत्तर, स्नायू मुख्यतः 3 प्रकारचे असतात. अस्थिस्नायू किंवा ऐच्छिक स्नायू, हृदयाचे स्नायू किंवा हृदय स्नायू, मृदू स्नायू किंवा अनैच्छिक स्नायू. आपल्या शरीरातील फक्त स्नायूंपासूनच तयार झालेले अवयव कोणते आहेत? उत्तर, हृदय, रक्तवाहिन्या, छाती आणि पोटाच्या मधील श्वासपटल, स्त्रीच्या शरीरातील गर्भाशय हे अवयव पूर्णतः स्नायूंचेच बनलेले असतात. पुढचा प्रश्न, खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना सर्वच अन्नाचे पोषक पदार्थात रूपांतर होते का? उत्तर, खाल्लेल्या अन्नाचे पचन होताना सर्वच अन्नाचे पोषक पदार्थात रूपांतर होत नाही. काही भाग न पचलेला राहतो व तो उत्सर्जित केला जातो. पुढचा प्रश्न, हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर काय होईल? उत्तर, हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर हृदय बंद पडेल आणि रक्ताभिसरण होणार नाही. मेंदूचा रक्तपुरवठा थांबल्यामुळे मृत्यू ओढवेल. पुढचा प्रश्न, दुधाचे दही होणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? उत्तर, दुधाचे दही होणे हा नैसर्गिक रासायनिक बदल आहे. वादळात उन्मळून पडलेले झाड हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? उत्तर, वादळात उन्मळून पडलेले झाड हा नैसर्गिक बदल आहे. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हा ऋतूबदल कोणता बदल आहे? उत्तर, उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हा ऋतूबदल आवर्ती बदल आहे. कारण ऋतू हे पुन्हा पुन्हा बदलत असतात म्हणून आवर्ती बदल आहे. पदार्थाचे अवस्थांतर होताना कोणकोणत्या क्रिया होतात? उत्तर, पदार्थांचे अवस्थांतर होताना उत्कलन, संगनन, गोठण, विलयन, संप्लवन अशा क्रिया होतात. वस्तू कशाच्या बनलेल्या असतात? उत्तर, वस्तू पदार्थांच्या किंवा द्रव्यांच्या बनलेल्या असतात. संयुगांच्या लहानात लहान कणाला काय म्हणतात? उत्तर, संयुगाच्या लहानात लहान कणाला रेणू म्हणतात. ऑक्सिजनचा रेणू कसा तयार होतो? उत्तर, ऑक्सिजनचे 2 अणू जोडले जाऊन
ऑक्सिजनचा स्वतंत्र अस्तित्व असलेला रेणू तयार होतो. रेणूसूत्र कशी लिहितात? उत्तर: संयुग कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले आहे आणि त्या मूलद्रव्यांचे अणू किती आहेत यानुसार रेणूसूत्रे लिहितात. मूलद्रव्यांचे वर्गीकरण कसे करतात? उत्तर: मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू आणि अधातू या 2 गटात करतात. पुढचा प्रश्न बघूया. साखर हा पदार्थ किती मूलद्रव्यांपासून बनला आहे? उत्तर: साखर हा पदार्थ कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांपासून बनला आहे. पुढचा प्रश्न. पाणी, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यांपैकी मूलद्रव्य व संयुग कोणते आहे? उत्तर: पाणी आणि कार्बन डायऑक्साईड ही संयुगे आहेत, तर ऑक्सिजन हे मूलद्रव्य आहे. पुढचा प्रश्न बघूया. जॉन डाल्टनचा सिद्धांत लिहा. उत्तर: अणू निर्माण करता येत नाहीत, त्यांचे लहान कणांमध्ये विभाजन करता येत नाही व ते नष्टही करता येत नाहीत. पुढचा प्रश्न. अशुद्ध पदार्थ शुद्ध करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग होतो? उत्तर: अशुद्ध पदार्थ शुद्ध करण्यासाठी ऊर्ध्वपातन पद्धतीचा उपयोग होतो. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका वाक्यात उत्तरे अभ्यासलीत. पुढच्या व्हिडिओत आपण गाळलेल्या जागा अभ्यासूया. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये इतर व्हिडिओची लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.